function call. So whenever a function call is to be happen, that is in two way, either the call by value or call by reference. So you know very well, in call by value, the value of the actual parameter is copied to the formal parameter or passed to the formal parameter, and then the swapping is to be happen. So this is the example, you know very well this example. So here what happened in a first method of function call, means in two way. In that first one, call the value, so in what happened, m and n, okay, these two variables having a value, that when the function call is occur at this stage, then the value of m and n is passed to the a and b. Okay, so on the function swap, there is a swapping is occur, there is a swapping is to be occur means the value of m and n is exchanged. Okay, so here used a and b, so obviously the value is to be changed. Okay, so this kind of effect is to be happen. So where in first method, okay, in call by value, we passed the value of this m and n are actual variable or actual parameter to the formal parameter. बघा, आपण ही पहिली पद्धत बघितली फंक्शन कॉलमध्ये. जेव्हा फंक्शन कॉल घडतो तेव्हा आपण काय करतो की पहिल्या मेथडमध्ये काय करतो, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू ज्या आहेत ॲक्च्युअल पॅरामीटरच्या, जसं इथे एम आणि एन हे ॲक्च्युअल पॅरामीटर आहे, त्यांच्या व्हॅल्यू किती आहेत, एमची 22 आणि एनची 44 ही फॉर्मल पॅरामीटर म्हणजे ए आणि बीला काय होते पाठवण्यात येते, त्यांना कॉपी करण्यात येते. आणि मग ह्या ए आणि बीला जी व्हॅल्यू येते, ओके, त्या ए आणि बीच्या व्हॅल्यूवरती काय होतं ते स्वॅपिंग करण्यात येतं, बदलण्यात येतं, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ॲक्च्युली एमची व्हॅल्यू एला येते, एनची व्हॅल्यू बीला येते. म्हणजे एमची व्हॅल्यू एला म्हणजे ए 22 होतं आणि एनची व्हॅल्यू बीला म्हणजे बी 44 होतं. पण इथं ह्या आतमध्ये जे का लॉजिक दिलं आहे आपण स्वॅप या फंक्शनच्या आतमध्ये, ते बदलतं. म्हणजे एला व्हॅल्यू 44 येते आणि बीला व्हॅल्यू किती येते 22 होते. अशा प्रकारे बदलण्यात येतं. म्हणजे हे कॉल बाय व्हॅल्यूच्या पहिल्या फंक्शन कॉलिंगच्या पहिल्या कॉल बाय व्हॅल्यूमध्ये घडतं. तर दुसरी आपल्याला बघायची आहे कॉल बाय रेफरन्स. आता ह्याच्यामध्ये बघा, मीन्स द मेजर डिफरन्स बिटवीन call by value and call by reference is that in call by value is to be passed, okay, but in call by reference in the sense address, call by address, sometimes it is also called as call by address. Reference means address. Okay, so here in call by reference method, the address of actual parameter, because actual parameters holds the value that are m and n, so these actual parameters address, okay, is passed to the formal parameter a and b. So here the exchange of on the addressed value is to be happen in a swap function. So see here, because they are using the same memory locations. Okay, बघा इथं काय घडतं कॉल बाय रेफरन्समध्ये, इथे एक्झाम्पल आहे ते कॉल बाय रेफरन्समध्ये. इथं काय घडतं बघा, तर या ठिकाणी साहजिकच सेम एक्झाम्पल आहे, वरचं एक्झाम्पल तेच आहे, त्याच एक्झाम्पल आहे. इथं एम आणि एनला व्हॅल्यू आहेत, तर ह्या एम आणि एनचा इथं ॲड्रेस पास होतो ए आणि बीला. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, एम आणि फक्त एन होतं. इथं जर बघितलं तुम्ही एम आणि एन होतं, एम आणि एन आपण पास करायचो, म्हणजे एम आणि एन म्हणजेच काय त्यांच्या व्हॅल्यू पास करायचं. मात्र इथं आपण ॲड्रेस ऑफ एन आणि ॲड्रेस ऑफ एम आणि एन हा आपण ए आणि बीला पास करतो. ओके, आणि त्या ॲड्रेसवरती हा पॉईंटर हा कन्सेप्ट आहे बघा, इथं पॉईंटर ऑफ एन, पॉईंटर ऑफ बी, ॲड्रेसवरच्या व्हॅल्यूज इथे या स्वॅप फंक्शनमध्ये काय होतात बदलल्या जातात. मीन्स ह्याच्यामध्ये काय होतं की ते ओरिजिनल ॲड्रेसवरतीच काम करतात, त्यामुळे इथं सेपरेट काय ॲड्रेस सेपरेट मेमरी लोकेशनवरती ते काम करत नाहीत. ओके, सेम मेमरी लोकेशनवरती काम करतात. तर ठीक आहे, मी एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा हे. ओके, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया त्याच्यामध्ये, समजेल तुम्हाला. ओके, तर बघा इथं काय फर्स्ट सेम इथं, ओके, stdio.h हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ या दोन फंक्शनसाठी त्यांचा कोड इथं आहे. stdio.h मध्ये ही स्टेटमेंट आहे, ही कमेंट लाईन आहे. ओके,
फंक्शन प्रोटोटाईप ऑल्सो कॉल्ड फंक्शन डिक्लेरेशन, म्हणजे ही स्टेटमेंट ही फंक्शन डिक्लेरेशनची आहे हे सांगण्यासाठी, म्हणजे कमेंट आहे जी एक्झिक्यूट होत नाही. ओके, ती फक्त आपल्यासाठी गाईड करण्यासाठी आहे. ही पुढची स्टेटमेंट ही जी आहे ही डिक्लेरेशन आहे, फंक्शनचं डिक्लेरेशन आहे. आता फंक्शनच्या डिक्लेरेशनमध्ये काय काय दिले बघा. वॉइड ही रिटर्न टाईप आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो स्वॅप फंक्शन आहे मागं काही रिटर्न करत नाही, तेव्हा वॉइड आहे. आणि रिटर्न करत असेल तर कुठल्या प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करतो, इंटीजर फ्लोट, तर ते इथे द्यावं लागतं, INT फ्लोट काय असेल ते. ओके, ही रिटर्न टाईप झाली. हे स्वॅप हे फंक्शनचं नाव झालं. आणि हे INT पॉइंटर A पॉइंटर B हे पॅरामीटर्स झाले. ओके, पॅरामीटर्स झाले. आता इथे A आणि B हे पॅरामीटर दिसत आहेत बघा तुम्हाला. ओके, तर हे A पॉइंटर A आणि पॉइंटर B हे फॉर्मल पॅरामीटर आहेत, फॉर्मल पॅरामीटर. ओके, त्याच्यानंतर मेन एक्झिक्युशन जिथे स्टार्ट होतं तो मेन फंक्शन युजर डिफाईन फंक्शन आहे. मेन हा युजर डिफाईन फंक्शन आहे, कारण मेनच्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या आतमध्ये जे हे लॉजिक दिलं हे कुणी दिलं आहे, युजरनं दिलं आहे. त्याला कशाप्रकारे बनवायचं आहे, ओके, कशाप्रकारे प्रोग्रामचं कोड लिहायचं आहे त्यानुसार त्याने हे लॉजिक दिले, त्यामुळे मेन हा युजर डिफाईन फंक्शन आहे. सेम स्वॅपसुद्धा युजर डिफाईन फंक्शन आहे. ओके, तर यम आणि एनला व्हॅल्यू असाईन आहेत, यमला 22 आणि एनला 44. ओके, तर मी इथे तुम्हाला दाखवत होते, इथे मी हे केलं आहे, हे बघा. ओके, इथं बघा व्हेरिएबलची नावं काय आहेत, व्हेरिएबलची नाव यम आणि एन, व्हॅल्यू काय आहेत 22 आणि 44, बरोबर आहे. असाईन केल्यात, यमला व्हॅल्यू किती आहे 22 आणि एनला किती 44, आणि ॲड्रेस 4002 आणि 4004 हा ॲड्रेस समजा, म्हणजे मेमरी, ह्या मेमरी लोकेशनला, म्हणजे साहजिकच मेमरी असणार आहे कम्प्युटरची. तर ओके, एखाद्याचं नाव, ह्याचं नाव यम असेल, याचं नाव एन असेल, आणि ह्याला व्हॅल्यू किती 22 असेल आणि इथे किती 44. पण हे मेमरी लोकेशन जे आहे हे लोकेशन किती 4002 आणि 4004 आहे. ओके, तर ह्या प्रकारे हे लक्षात ठेवा तुमच्या, ह्या अशा प्रकारे आपण समजूयात. तर इथं ते समजा, ओके, एमची इथे व्हॅल्यू असाईन झालेली आहे यम आणि एनला, ते एका ॲड्रेसला स्टोर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेटमेंट बघा, ही कमेंट लाईन आहे, ही लाईन कमेंट आहे, ही आपल्यासाठी म्हणून आहे. कॉलिंग स्वॅप फंक्शन बाय रेफरन्स, म्हणजे आपण स्वॅप फंक्शन कॉल करतो आहे रेफरन्सचा उपयोग करून, कॉल बाय रेफरन्सचा. आता इथं प्रिंट एफ व्हॅल्यू बिफोर स्वॅप, म्हणजे स्वॅपिंग होण्यापूर्वी, म्हणजे ह्या फंक्शनला कॉल होण्यापूर्वी ओरिजिनल व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत, त्या व्हॅल्यूज इथे दिली बघा. व्हॅल्यू बिफोर स्वॅप होण्यापूर्वी, या फंक्शन कॉल करण्यापूर्वी, एक्सचेंज होण्यापूर्वी एम किती आहे 22 आणि एन किती आहे 44, म्हणजे आहे तसंच, अजून स्वॅप झालेलं नाही आहे, ती होण्यापूर्वीची गोष्ट आहे. ओके, आता इथं आलो. ओके, ही स्टेटमेंट आहे, ही फंक्शन कॉलिंगची स्टेटमेंट आहे. कसली फंक्शन कॉलिंग, म्हणजे इथून स्वॅप फंक्शन कॉल होतो. आता जेव्हा फंक्शन कॉल होतो तेव्हा काय घडतं, ओके, कुठली पद्धत, कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्स. ओके, पॅरामीटर जे पास होतात ते कसे होतात, तर ही जी कॉलिंगची स्टेटमेंट आहे बघा इथं फंक्शन कॉलिंगची. सो व्हॉट हॅपन इन फंक्शन कॉलिंग, सो सी हिअर, दिस इज ॲड्रेस ऑफ एन आणि ॲड्रेस ऑफ एन. इथे पास काय होते बघा, यम आणि एन ही जी दोन व्हेरिएबल आहेत त्यांचे ॲड्रेसेस, यम आणि एनचे ॲड्रेसेस. आता यमचा ॲड्रेस किती आहे बघा, मी इथे पण तुम्हाला दाखवलं, बघा याचा ॲड्रेस बघा किती आहे, यमचा ॲड्रेस किती आहे 4002 आणि एनचा ॲड्रेस 4004. हे जो आपण असं ह्या ॲड्रेस समजलं की या ॲड्रेसवर असेल, याचा अर्थ इथं आपण काय केलं आहे बघा, इथे यम आणि एनचा ॲड्रेस, म्हणजे यमचा ॲड्रेस किती आहे 4002 आणि एनचा ॲड्रेस 4004, म्हणजे हा 4002 कोणाला एला पास झाला आणि 4004 हा कोणाला पास झाला बीला पास झाला. म्हणजे ए म्हणजे किती, ए म्हणजे 4004 आणि बी म्हणजे किती 4000, ए म्हणजे 4002 आणि बी म्हणजे 4004. लक्षात ठेवा, ए आणि बी, पॉइंटर ए आणि पॉइंटर बी नव्हे, ए म्हणजे 4002 आणि बी म्हणजे बी म्हणजे 4004. ओके, तर वाटल्यास बघा इथं, आता इथं बघा मी ॲड्रेस पास केला, ॲड्रेस ऑफ एन आणि ॲड्रेस ऑफ एन, आणि हेच जर तुम्ही बघितलात कॉल बाय रेफरन्समध्ये बघा आपण काय केलं, इथं यम आणि एन पास केलं, यम आणि एन, ए आणि बीला, बरोबर आहे का. पण इथं कॉल बाय रेफरन्समध्ये ॲड्रेस पास केला आहे, म्हणूनच याला कॉल बाय रेफरन्स, ॲड्रेस म्हणजेच काय रेफरन्स. ओके, त्याचा संदर्भ घेतो आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू घेत नाही आपण, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू पास करतो आहे, किती 22 आणि 44.
इथं मात्र त्याचा ॲड्रेस पास करतो आहे. म्हणजेच काय, तर हे पास करतो आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं एम आणि एन पास करायचो, म्हणजे किती 22 आणि 44 आपण पास करायचो कुणाला, ए आणि बीला पास करायचो. आत्ता मात्र आपण काय पास करतो आहे, ओके, हे 22 आणि 44 ह्याला पास करत नाही, तर पास काय करतो आहे, हा ॲड्रेस पास करतो आहे आपण. काय पास करतो आहे, ॲड्रेस कुणाला, पॉइंटर एला आणि पॉइंटर बीला. म्हणजेच हे 4002 हे एला पास करतो आहे, 4004 बीला. लक्षात ठेवा, मी तेच इथं लिहिले, ओके, तीच बाब मी इथं लिहिले बघा, तुम्हाला लक्षात यावी म्हणून इथं लिहिले बघा. पॉइंटर ए आणि पॉइंटर बी, म्हणजेच एम एला पास करतो आहे आणि एन बीला पास करतो आहे. म्हणूनच मी इथं थोडंसं आणि विस्ताराने लिहिले बघा. या ठिकाणी मी पॉइंटर बाजूला केले आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये ए आणि बी दिले, ओके. परत पुढं दिले बघा मी त्याच्या, ओके. तर पॉइंटरच्या पुढं इथं बघा पॉइंटर. आता ए म्हणजे काय, ए म्हणजे काय, ओके, आपण पास काय केलं आहे, ओके, एला काय पास केलं आहे आपण, ॲड्रेस ऑफ एम आणि ॲड्रेस ऑफ एन. बघा इथे ह्या ठिकाणी आलो आहे आपण. बघा ए म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एन, आणि बी म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एन. बघा हे कसं, इथं बघा, बघा ॲड्रेस ऑफ एम आणि ॲड्रेस ऑफ एन, म्हणजे एला काय पास केलं आहे पण ॲड्रेस ऑफ एम, आणि बीला काय पास केलं आहे, ॲड्रेस ऑफ एन. म्हणजे एला पास काय केलं आहे पण ॲड्रेस ऑफ एम, आणि बीला काय पास केलं आहे आपण, ॲड्रेस ऑफ एन. आणि याच्या पुढं हा पॉइंटर आहे, हे पॉइंटरसारखं दिसते की, हे पॉइंटरच्या पुढं म्हणजे याच्या पुढं पॉइंटर आहे, बरोबर आहे का. हेच मी लिहिले आहे बघा, ओके. पॉइंटर ॲड्रेस ऑफ ए आणि पॉइंटर ॲड्रेस ऑफ बी, हेच मी, म्हणजे ए म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एन, आणि बी म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एन. हेच मी इथे लिहिलं आहे. या ठिकाणी बघा मी काय पास केलं, ह्या एला काय पास केलं, ह्या एला काय पास केलं, ॲड्रेस ऑफ एम, आणि बीला काय पास केलं, ए ॲड्रेस ऑफ एन. म्हणजे इथे मी हेच लिहिले मी, ए म्हणजे बी म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एम आणि ॲड्रेस ऑफ एन. हा पॉइंटर फक्त त्याच्या पुढे लिहिला आहे. आता बघा याच्या पुढं, आता ॲड्रेस ऑफ एम म्हणजेच किती, ॲड्रेस ऑफ ह्या एम आहे, याचा ॲड्रेस किती, 4002, म्हणजे मी ते लिहिले 4002. आणि ॲड्रेस ऑफ एन हा किती इथे 4004, बरोबर आहे. आता त्याला अप्लाय काय केलं आहे आपण, पॉइंटर अप्लाय केलं आहे त्याच्यावरती, पॉइंटर. हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. पॉइंटर म्हणजे काय, पॉइंटर म्हणजे त्या ॲड्रेसला असणारी व्हॅल्यू ती घेतं. पॉइंटरलाच काय म्हणतात, पॉइंटर हा एक ऑपरेटर आहे, आणि त्या ऑपरेटरला व्हॅल्यू ॲट ॲड्रेस असंही म्हणतात. काय म्हणतात, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस. मग या ॲड्रेसला 4004 आणि 4002 या ॲड्रेसला असणारी व्हॅल्यू किती, 4004ला असणारी व्हॅल्यू किती, 22 इथे दिले, त्यासाठी मी 22. आणि 4004ला असणारी व्हॅल्यू किती, 44. लक्षात येतं का बघा. तर इथं काय होतं की ॲक्च्युअल जो ॲड्रेस आहे, ओके, त्याच्यावरतीच आपण येतो. म्हणजे आपण पास करतो एम आणि एन. बघा आपण पास काय केला, एम आणि एनचा ॲड्रेस कुणाला पास केला, ए आणि बीला, ओके. एम आणि एनचा ॲड्रेस आपण काय केला, पास केला, ओके, ए आणि बीला. मग एम हे आणि एन ही व्हेरिएबल, तसंच ए आणि बी ही दोन वेगळी व्हेरिएबल जरी असली तरी हे रेफर कुणाला करतं, ए आणि बी परत कुणाला रेफर करतं, परत एम आणि एनलाच रेफर करतं. लक्षात ठेवा. म्हणजे एम आणि एन, बघा एम एला एन बीला जरी पास केलं तरी परत ए आणि बी, कारण ए आणि बीला पास काय केलं आहे, एम आणि एनचाच ॲड्रेस पास केला आहे, त्यामुळे ती परत ए एमला रेफर करतं आणि बी एनलाच रेफर करतं. म्हणजे ते ॲक्च्युअल जे ओरिजिनल जो ॲड्रेस आहे एम आणि एनचा, म्हणजे एकाच ॲड्रेसला ते काय करतात, रेफर करतात, ओके. म्हणजे 4002 आणि 4004 या ठिकाणीच येतात, जसं इथे मी दिले या ठिकाणी येतात बघा. ए म्हणजे एक ॲड्रेस ऑफ एम आणि बी म्हणजे एक ॲड्रेस ऑफ एन. तो म्हणजे किती, 4002 4004. पॉइंटर कन्सेप्ट काय सांगतो, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस, त्यामुळे त्या ॲड्रेसच्या व्हॅल्यूवरती येतात, ते म्हणजे किती, 22 आणि 44.
म्हणजे हे स्वतःलाच रेफर करतात, एम आणि एनलाच ते स्वतः रेफर करतं, ए एन बी. त्यामुळे हे कुठे घेतं, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यूला घेतं ते. म्हणजे बघा इथं हे ॲड्रेस पास केले ए आणि बी, म्हणजेच पॉइंटर ऑफ ए आणि पॉइंटर ऑफ बी म्हणजे काय, पॉइंटर ऑफ ए म्हणजे किती, पॉइंटर ऑफ ए म्हणजे 22 आणि पॉइंटर ऑफ बी म्हणजे किती, 44. कारण त्या ठिकाणच्या ॲड्रेसला असणारी व्हॅल्यू इथं बघा वाटल्यास, इथं जे दिले बघा, मी ते किती आले बघा, हेच दिले. पॉइंटर ऑफ ए म्हणजे काय 22 आणि पॉइंटर ऑफ बी म्हणजे काय 44. मी हेच म्हणतोय तुम्हाला. ओके, तर इथं जसं बोललो की पॉइंटर ऑफ ए म्हणजे आणि पॉइंटर ऑफ बी, पॉइंटर ऑफ ए 22 आणि पॉइंटर ऑफ बी किती 44. आता याच्या आतमध्ये आलो. याच्या आतमध्ये आल्यानंतर टेम्प हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं, स्वॅपिंगसाठी लागतं, लॉजिकसाठी म्हणून घेतलं. आता इथं पुढं टेम्प या ठिकाणी आलो. टेम्प इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ ए, सॉरी टेम्प इज इक्वल टू पॉइंटर ए, टेम्प इज इक्वल टू पॉइंटर ए. आता पॉइंटर ए म्हणजे किती झालं होतं बघा 22, बरोबर आहे 22. तर 22 कुणाला असाइन झालं, टेम्पला किती असाइन झालं 22. बघा टेम्पला किती असाइन झालं 22. आता पुढच्या लाईनला आलो या. ओके, पॉइंटर ऑफ एला पॉइंटर ऑफ बी. आता पॉइंटर ऑफ एला काय, पॉइंटर ऑफ बी म्हणजे किती 44, ते इथं असाइन झालं. म्हणजे पॉइंटर ऑफ ए किती झाला 44, टेम्प किती झाला आहे 22. आता पुढच्या याला आलो. पॉइंटर ऑफ बी इज इक्वल टू टेम्प. पॉइंटर ऑफ बीला काय असाइन होतं आहे, पॉइंटर ऑफ बीला काय असाइन करतो आहे टेम्प. टेम्पला व्हॅल्यू किती आहे बघा 22, म्हणजे इथे 22. म्हणजे बदल झाला का, ओके बदल झाला का, म्हणजे आता काय झालं बघा, पॉइंटर ऑफ ए किती झाला 44 आणि पॉइंटर ऑफ बी किती झाला 22. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की इथं ज्या व्हॅल्यू आहेत, कारण हा ॲड्रेस रेफर करतो, ॲड्रेस ऑफ एन म्हणजे ह्या ॲड्रेसवरती, ओके, आणि ह्या ॲड्रेसवरच्या व्हॅल्यू 22 आणि 44 ते घेतं, 22 आणि 44 ते घेतं आणि ह्याच व्हॅल्यू ते बदलतं. म्हणजे 22 जे आहे ते एनला व्हॅल्यू किती, ओके, या ठिकाणी ते बदलतं, इथं येतं 22 आणि हीच व्हॅल्यू 44 कोणाला येते, या ठिकाणी येते 44. लक्षात ठेवा, इथे या व्हॅल्यू ते काय याच, कारण सेम ॲड्रेसवरती येते, याच ॲड्रेसवरती येतं. मग आम्ही परत सांगतो, एम एला, ओके, एम एला एन बीला पास करतो, परत ए आणि बी हाच ॲड्रेस घेतात आणि स्वॅप या फंक्शनमध्ये काय घडतं, व्हॅल्यू बदलतात. ओके, व्हॅल्यू ए आणि बीच्या बदलतात, म्हणजेच कुणाच्या या ॲड्रेसवरच्याच व्हॅल्यू बदलतात. त्यामुळे हे 22 इकडं येतं आणि 44 इकडं येते. लक्षात ठेवा, ह्या व्हॅल्यू बदललेल्या आहेत, बदलतात त्या. इथं या व्हॅल्यू बदलल्यास म्हणजे ओके, हे जे आहे पॉइंटर एला 44 व्हॅल्यू असाइन झाली आणि पॉइंटर बीला किती 22. आता पॉइंटर ए म्हणजे ॲक्च्युली काय, पॉइंटर ए म्हणजे काय एम आणि पॉइंटर बी म्हणजे काय एन. लक्षात ठेवा. ओके, याचा अर्थ काय, एमला आता व्हॅल्यू किती असाइन झाली 44 आणि एनला किती असाइन झाली 22. जी ॲक्च्युली एमला किती आहे बघा इथं 22 आणि एनला 44, मात्र त्या व्हॅल्यू आता काय झाल्या बदलल्या. लक्षात ठेवा. ओके, आता या ठिकाणी आलो आपण व्हॅल्यू आफ्टर स्वॅप झाल्यानंतर व्हॅल्यू आफ्टर स्वॅप. ओके, एची व्हॅल्यू पॉइंटर ए म्हणजे की पॉइंटर एला व्हॅल्यू किती असणार आहे 44 आणि बीला काय व्हॅल्यू पॉइंटर बी इथे दिले बघा. ओके, बीला व्हॅल्यू काय असणार आहे, बीची व्हॅल्यू पॉइंटर बी किती आहे ती 22. तर या प्रकारे हे थोडंसं उदाहरण जरासं गुंतागुंतीचं वाटतं आपल्याला. ओके, तुम्ही हा व्हिडिओ बघा, एक दोनदा व्हिडिओ बघा जरा व्यवस्थित लक्षपणे, तुम्हाला येईल लक्षात. तर अनेकदा मी सांगतो तुम्हाला थोडासा डिफरन्स. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये बघा, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये एम आणि एनच्या व्हॅल्यू ए आणि बीला पास होतात. ओके, एम आणि एनच्या व्हॅल्यू ए आणि बीला पास होतात. ओके, तर इथं काय होतं की एम आणि एन आहेत, ही दोन व्हेरिएबल सेपरेट मेमरी लोकेशनला असतात. यांच्या व्हॅल्यू ए आणि बी पास झाल्यानंतर ए आणि बी ही सेपरेट मेमरी लोकेशनला असणारे व्हेरिएबल्स आहेत, त्यांच्यामध्ये बदल होतो. बघा ओके, इथं पहा. ओके, हे आहे बघा ते कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं, एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू पास होते.
की हे मेमरी लोकेशन सेम आणि यांचे आहेत आणि हे ए आणि बीचे आहेत. जेव्हा स्वॅप हे स्वॅप फंक्शनमध्ये होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही एम आणि एनची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू एला, यांची व्हॅल्यू बीला येते, तर स्वॅप फंक्शनमध्ये ए आणि बीला ओके ही दोन व्हेरिएबल्स यांचा हा ॲड्रेस असणार आहे. आणि इथं ह्या व्हॅल्यू बदलतात, म्हणजे एमची व्हॅल्यू एला जी 22 येते, यांची व्हॅल्यू बीला जी 44 येते, ती या स्वॅप फंक्शनमध्ये या ठिकाणी या स्वॅप फंक्शनमध्ये ही इकडे येते आणि ही इकडे येते व्हॅल्यू, लक्षात ठेवा. पण तेच जेव्हा तुम्ही कॉल बाय रेफरन्स करता, कॉल बाय रेफरन्समध्ये एमची व्हॅल्यू एला, एनची व्हॅल्यू बीला, म्हणजेच व्हॅल्यूज म्हणजे ॲड्रेस, सॉरी की ॲड्रेस एमचा ॲड्रेस एला, एनचा ॲड्रेस बीला पास करतो. पण ॲड्रेस म्हणजे हे पास करतो, कोणाचा एमचा हे करतो पास, ॲड्रेस पास करतो. हेच कॉल बाय रेफरन्समध्ये आपण ह्या व्हॅल्यू पास करायचो. बघा, कॉल बाय रेफरन्समध्ये आपण ॲड्रेसेस पास करतो. ओके, एमचा ॲड्रेस एला आणि एनचा ॲड्रेस बीला पास करतो. ओके, मात्र कॉल बाय रेफरन्समध्ये आपण ह्या व्हॅल्यूज पास करायचो, व्हॅल्यूज पास करायचो. आता हा ॲड्रेस पास केल्यामुळे ओके जेव्हा पॉईंटर अप्लाय होतं तेव्हा पॉईंटर काय करतं, या ॲड्रेसलाच असणाऱ्या व्हॅल्यूज, या ॲड्रेसला असणारी व्हॅल्यू किती 22 आणि 44ला रेफर करतं. आणि स्वॅप फंक्शनमध्ये आल्यानंतर काय करतं, स्वॅप फंक्शन याच ज्या ॲड्रेसवरच्या ज्या व्हॅल्यू आहेत याच बदलतं, म्हणजे 22 इकडं आणतं आणि 44 इकडं आणतं. म्हणजे सेम मेमरी लोकेशनवरती ते काम करतं. कशावरती? सेम मेमरी लोकेशनवरती ते काम करतं. जसं कॉल बाय व्हॅल्यूमध्ये ते वेगवेगळ्या मेमरी लोकेशनला काम करतं. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये इथे हे वेगवेगळे लोकेशन असतं, हे ए आणि बीच्या लोकेशनला येऊन हे इकडं बदलतं, लक्षात ठेवा. हे आहे तसंच राहतं, इथं काही बदल होत नाही एम एनला. ओके, हे इथं मात्र बदलतं. मात्र कॉल बाय रेफरन्समध्ये ह्या ॲक्च्युअल एम आणि एनच्याच व्हॅल्यू ते बदलून टाकतं, कारण तुम्ही रेफरन्स कोणाचा दिला आहे, ॲड्रेसचा दिला आहे त्यामुळं. ओके, तर हा डिफरन्स आहे कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये आपण फॉर्मल पॅरामीटरवरती जो बदल होतो, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये ह्या फॉर्मल पॅरामीटरच्या व्हॅल्यूवरती बदल होतो, लक्षात ठेवा, तिथे तो एक्सचेंज होतो. पण कॉल बाय रेफरन्समध्ये ओरिजिनल जे ॲक्च्युअल पॅरामीटर जे आहेत, ओके ॲक्च्युअल जे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावरती बदल होतो, हे लक्षात ठेवा. कारण इथं आपण ॲड्रेस पाठवला आणि पॉईंटरचा उपयोग केला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे इथं ॲड्रेस कॉपी होतो ए आणि बीला, आणि पॉईंटरचा उपयोग करून ॲड्रेसवरच्या व्हॅल्यू घेतं आणि त्या व्हॅल्यू ते एक्सचेंज करतं. हा कॉल बाय रेफरन्स. म्हणजे दोन मेथड्स आहेत. फंक्शन कॉलिंगमध्ये व्हॅल्यू पास करताना कॉल बाय व्हॅल्यू पास होते, आणि दुसरा कॉल बाय रेफरन्स म्हणजे ॲड्रेस पास होतो.